अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो दत्त दत्तदेसी हो. दत्तगुजबाईंनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत असताना मला अत्यंत आनंद होतो. दत्तदेसी हो, आपण आज आता पाहणार आहोत दत्त महात्म्य या ग्रंथाचं निरूपण. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज यांनी दत्त महात्म्य या ग्रंथाची रचना केली. टेंबे स्वामींची जर आपण पाहिले तर अनेक अशा प्रकारचे ग्रंथ आपल्याला पाहता येतील. त्यामध्ये दत्त पुराण असेल, त्यामध्ये सप्तशती गुरुचरित्र सार असेल, त्यामध्ये दत्त चंपो असेल, त्याचबरोबर असे नानाविध ग्रंथ परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेले आहेत. परंतु त्या ग्रंथांमध्ये संस्कृत अशा भाषेमधून बरेचसे ग्रंथ लिहिलेले असल्यामुळे ते मराठी भाषिकांना किंवा प्राकृतमध्ये ज्यावेळेस आम्ही ते ग्रंथ लिहू त्यावेळेस सर्वसामान्याला ते कळतील. आणि याच अंदाजाने याच कारणाने परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी विचार केला की दत्तपुराण मी लिहिलं, परंतु या दत्तपुराणामध्ये पूर्णतः संस्कृत भाषा आहे. परंतु मराठी भाषिक सर्वसामान्य ज्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान नाही तर त्यांना या ठिकाणी हे दत्त महात्म्य कळणं फार कठीण आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी दत्त पुराण जे काही संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे तर त्याच्यावरच आधारित ओवीबद्ध मराठी भाषेमध्ये प्रत्येक अध्यायात 108 ओव्या गुंफून त्याचबरोबर प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओवीमध्ये वेगवेगळ्या आपल्या धर्मग्रंथातील महत्वाची अशी सूत्रे मंत्रगर्भ अशी रचना करून दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी महत्पूर या ठिकाणी लिहिलेला आहे. जवळपास 5000च्या वरती या दत्त महात्म्यामध्ये ओव्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक अध्यायामध्ये 108 ओवी संख्या आहे. अनेक मंत्र परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी याच्यामध्ये गुंफलेले आपल्याला दिसतात. आणि हा परमदिव्य अशा प्रकारचा दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ याची एक विशेषता म्हणजे अशी आहे दत्तदेसी हो, इतर ग्रंथ जर टेंबे स्वामींचे आम्ही जर पाहिले तर त्या ग्रंथांमध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की काही विशिष्ट हेतूने किंवा एक विशिष्ट अशा भावाने परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ते ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याची वेगवेगळ्या फलश्रुती आहेत. परंतु दत्त महात्म्याची फलश्रुती मागत असताना परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्त महाराजांकडे मागतात की हे दत्त प्रभू तुझं सान्निध्य या ग्रंथाला लाभो. ज्या ठिकाणी या ग्रंथाचा अध्यायाचं पठन होईल, पारायण होईल, त्या ठिकाणी दत्तप्रभू तुझं सान्निध्य लाभो. आणि इतका मोठा दिव्य वर दत्तप्रभूंनी या दत्त महात्म्य ग्रंथाला बहाल केलेला आहे. आणि म्हणून परमदिव्य परममंगलकारी अशा प्रकारचा हा दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिला. तर या अध्यायातील प्रत्येक ओवीचं निरूपण आता आपण दत्तगुजबाईंनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लवकरच श्रवण करणार आहोत. तरी सर्व दत्तदेसींनी या दत्तगुजबाईंनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं ही माझी विनंती असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.